जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची गोंदियाची सर्वात मोठी बातमी। नवनवीन बातम्या पाहण्याकरता आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद। जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या जिल्ह्याच्या प्रमुख बातम्या। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने शुभमंगल आले संकटात। गॅसच्या टंचाईने लग्न सराईच्या धामधुमीत खळबळ उडाली आहे। गॅस अभावी लग्न सोहळे लांबणीवर पडण्याची भीती असतानाच पंचांगातील मुहूर्ताची गणिते पाहून वधूवरांच्या पित्यांचे धाबे दणाणले आहेत। मार्च ते जुलै या काळात मोजकेच मुहूर्त असून यंदा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकही मुहूर्त नाही। त्यामुळे काहीही करा पण लग्न याच मुहूर्तावर उरका अशी आर्धसाध मंगल कार्यालय चालकांना घातली जात आहे। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू। कोहमारा वडसा मार्गावरील घटना। लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते गावी। मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून येत असताना झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले। अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम गौरनगर जवळ कोहमारा वडसा मार्गावर शुक्रवारी 13 तारखेला ही घटना घडली आहे। रमेश बिसन साऊसकार व अशोक मोरेश्वर काळबांदे अशी मृतांची नावे आहेत। घरगुती गॅसचा काळा बाजार थांबवण्यासाठी 5 दिवसात 58 धाडी, 30 गॅस सिलेंडर जप्त। सडक अर्जुनी वगळता सर्वच तालुक्यात धडक कारवाई। इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला असून भारतातील गॅसचा पुरवठा सुरू आहे। मात्र अनेकांनी काळा बाजार करण्याचा चंग बांधला आहे। त्याचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातही काळ्या बाजारातील तस्कर सक्रिय झाले आहेत। काही गॅस वितरकांशी साटेलोटे करून तस्कर घरगुती वापराचे सिलेंडर हॉटेल व्यावसायिकांना विकत आहे। परंतु जिल्हा प्रशासन अलर्ट असून अवघ्या 4 दिवसात जिल्हा प्रशासनाने 58 धाडी टाकल्या असून 30 सिलेंडरचा काळा बाजार होताना पकडला आहे। यात एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। वन्यजीव हालचालींवर एआयची नजर। वाघ बिबट्या आढळताच देणार अलर्ट। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात उभारणार यंत्रणा। वन्यजीव संघर्ष टाळण्यास होईल मदत। वन्यक्षेत्राजवळील गावांमध्ये वाघ किंवा बिबट्यांचा वावर आढळून आल्यास ग्रामस्थ आणि वन विभागाला सतर्कतेचा इशारा देणारी एआय आधारित यंत्रणा नागपूर ग्रामीण भागात 3 ठिकाणी कार्यान्वित झाली आहे। संबंधित परिसरात वाघ किंवा बिबट्यांचा वावर असल्याचे इशारे देखील मिळू लागले आहेत।